हे तुटलं, हे बघ इथे ठेवलंय, ते डोक्यात पडलं असतं प्रियाच्या. बघा इथं म्हणजे असे हात धुतले आणि इकडे आले, जोरात खाली आपटलं, म्हणजे माझं डोकं वगैरे सगळं फुटून आज मी आज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम यूट्यूब चॅनलवर. तर आज सगळेजण आपल्या घरी आले आहेत आणि सगळी घराची साफसफाई करायची, त्याच्यामुळे नाही का मी पुढे लवकर आले. मी आणि प्रीतम आम्ही दोघं पुढे आलोय. मी पहिले आम्ही ना घरावरून घेतो. ऍक्च्युली कसं झालं 4-5 दिवस मी 4-5 दिवसांपासून मम्मीकडे होते. घरात साफसफाई ऑलरेडी होती, पण धूळ वगैरे असते तर ती क्लीन करायची आहे. आणि मेन म्हणजे मिरर क्लीन करायचे. सो मागच्या वेळेस पण ते क्लीन केले आणि 2-3 कमेंट्स आल्या की ते तुमच्याकडे कोणतं मशीन होतं नेमकं ते क्लीन करताना, ते दाखवा. तर ते दाखवतो. एनिवे पण आता पूर्ण साफसफाई करून घेऊ. पाहुणे येत आहेत सगळे जेवण्यासाठी आणि मस्त कोमल आणि प्रिया जेवण बनवणार आहे. सो ते आता ते पुढचं प्रिया कंटिन्यू करेल, आपण तोपर्यंत साफसफाई करून घेऊ. सामान उचलून ठेवलं, आता फक्त पुसायचं काम आहे. आता पुसायला ती बाई येईल, त्या मेड येतील, त्या पुसतील, आपलं काम झालं. आता सगळे बेडरूम आवरून घेतो. कसं आहे माहिती का, दिवाळी असो, दसरा असो किंवा कुठल्याही प्रकारचा सण असो किंवा कार्यक्रमानिमित्त घरी पाहुणे येणार असो, घर साफसफाई करताना मला जाम मजा येते. पण सगळ्यात कठीण काम मला काय वाटतं माहितीये, प्रियाला आणि मला मोस्टली मिरर, टाइल्स आणि विंडोज क्लीन करणं. कारण आहे ना तेच सगळ्यात जास्ती खराब होतं. आणि ना त्याच्यावरची धूळ काढण्यासाठी आपलं काम एकदम सोपं करतं, ते म्हणजे अगाराचं इलेक्ट्रिक ग्लास व्हॅक्यूम क्लीनर. हा एक असा मल्टीटास्किंग गॅजेट आहे ना, जो आपल्याला 3-in-1 सोल्युशन देतो. स्प्रे, वाईप आणि व्हॅक्यूम. यासोबत आपल्याला एक 360 ml ची वॉटर स्प्रे बॉटल येते. यामध्ये आपण आपलं पाणी, यामध्ये आपण क्लिनिंग सोल्युशन, लिक्विड सोप किंवा एखादं जर आपलं क्लिनिंग सोल्युशन असेल तर ते आपण इथे ऍड करू शकतो. याच्या जे अटॅचमेंट्स आहेत ते कसं याला अटॅच करायचं त्याची इथे आपल्याला गाईडलाईन सुद्धा दिलेल्या आहे. पण जे 2 मायक्रोफायबर क्लॉथ येतात त्यापैकी एक आता मी यूज करणार आहे, तर ते लावायचं पण एकदम सोपं आहे. या 360 मिली स्प्रे बॉटलमध्ये आपलं क्लीनर भरलं आणि दिलेल्या डायरेक्शननुसार आपण स्प्रे बॉटल अटॅच करून घेतली. आता बघा किती स्मूथली मी मिरर क्लीन करतो. जस्ट मिररवरती स्प्रे केला आणि आपल्या मायक्रोफायबरने वाईप आउट केलं. बघा किती स्मूथली हे आपलं मिररला क्लीन करतंय. या सॉफ्ट वाईपिंग पॅडने वाईप करणं किती सोपं आणि फास्ट आहे. स्प्रे केलं, वाईप केलं, आता वेळ आहे व्हॅक्यूमची. तर हे व्हॅक्यूम क्लीनर मी अटॅच करून घेतलं, ऑन केलं आणि आता पूर्ण मिररवरती आपण व्हॅक्यूम करून घ्यायचा. बघा किती मस्त क्लीन झाला माझा मिरर. बेडरूमचा मिरर क्लीन झाला. आता बाथरूमची वेळ आहे. बाथरूमचा मिरर आपण क्लीन करून घेऊया. स्प्रे केलं, वाईप केलं आणि यासोबत तिसरी स्टेप म्हणजे आपण व्हॅक्यूम करणार आहोत. बघा किती मस्त क्लीन होत आहे आपला मिरर. आणि हो, हे एकदम सोपं आहे, पोर्टेबल आहे, कुठेही आपण कधीही कॅरी करू शकतो. बघा किती स्मूथली आपण मिरर क्लीन केला आहे. या 28 सेंटीमीटर सक्शन ब्लेडमुळे किती परफेक्ट आता हा आपला मिरर क्लीन होतोय. बघा मिरर झाले, आता टाइल्स क्लीन करूया. चला. 25 मिनिटांचा बॅटरी बॅकअप असल्यामुळे हे कॉर्डलेस डिव्हाइस मी कुठेही आरामात नेऊ शकतो. आणि आता हे सगळं घाणपाणी ह्या व्हॅक्यूमच्या डर्ट वॉटर टँकमध्ये कलेक्ट झालं. 200 ml चा डर्ट वॉटर टँकमुळे सगळी घाण व्यवस्थित स्टोअर होते, म्हणजे गळण्याचा कुठेही त्रास नाही. क्लीनिंग आणि मेंटेनन्स एकदम सोपं आहे. डर्ट वॉटर टँक आहे, हे मी रिकामं करेल आणि वॉश करून घेईल. आणि हा मायक्रोफायबर सुद्धा आपण वॉश करून घ्यायचा. मग आता दिवाळी असो की रोजची साफसफाई, स्मार्ट काम करायचं आणि वेळ वाचवायचा. जर तुम्हाला पण डेली साफसफाई करायला आवडतं तर ह्या स्मार्ट गॅजेटचा नक्की एकदा ट्राय करा. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बस एवढंच याला काम आहे. बाकी चार्जिंग वगैरे तर मी तुम्हाला सगळं सांगितलंय. चला आता आपण आपल्या ब्लॉगकडे वळूया. पूर्ण रूम साफ झालेला आहे, ग्लास पण क्लीन झाले आहेत पूर्ण एकदम चकाचक. आणि मी आहे ना एक व्हिडिओ एडिटिंग बाकी आहे, जोपर्यंत सगळे येतात तोपर्यंत ते पण करून घेतो पटापट. तोपर्यंत प्रिया तू बाकीचं करा. आणि पिल्लूला आंघोळ वगैरे घातली आणि पिल्लू इथे झोपलं पण आहे. आले बाबले, तू उठला लगेच? तू लगेच उठला? तुला काही वाटतं की नाही रे सोनू? लगेच उठतो तू डोलू? माझ्या बाबूचा झोका बंद आहे, ती वायरच हरवली आमची. येस, याची वायर हरवली म्हणून सापडावं लागेल. म्हणजे मम्मीकडे राहिली का काय तेच समजत नाही, तिकडे जाऊन शोधावं लागेल. तर बघा हा रूम पूर्ण मस्त क्लीन झालाय आणि आता मी तुम्हाला दुसरा रूम दाखवते.
चंदन ते दालचिनी ते नाही लागणार ना ग तुला आता आहे का हे किती माणसं आहेत अरे खाली काय पडलं बाळाचं लंगोट पडलं तू पाडलं ना बाळाचं लंगोट पडलं आत्तू आत्तू बाळाचं लंगोट खाली पडलं ते काढून घे तू पाडलं ना मग कोणी पाडलं हवाने पाडलं हवा तर तुझ्या आईचं नाव आहे आईने पाडलं थांब आईलाच बोलतो आता बोलू का आईला बोलू हे बघ कसं बघ त्याला थंडी खूप आहे आज म्हणून त्याला गरम कपडे घातले बाहेरचं वातावरण दाखवून किती छान आहे आभाळ आल्यासारखं अरे देवा आता ते काढता नाही येणार प्रिया लय भारी वातावरण झालं पूर्ण धुकं धुकं आले मी झोपू घाल त्याला झोपू घाल मम्मा तू भाऊ आहे ना मोठा त्याचा झोका दे मम्मा या बाळाला झोका देतोय शोना माझा आता इकडे ओव्हन मध्ये आपण खेकडे आणि प्रॉन्स एअर फ्राय करतोय ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल वगैरे काहीच नाहीये बघा खेकडे किती मस्त दिसत आणि खाली प्रॉन्स पण ठेवलेले आहेत आणि प्रिया भाजीचा मसाला काढते मस्त माझ्या बाबुडी आहे ना आता सगळे पाहुणे गेले म्हणजे थोडेसे आहेत अजून काही पाहुणे गेले तर ते गणमन झालं एकदम सगळीकडे बघू राहिलं पूर्ण काय रे बाबुली पुढे पाहून पाहिजे तुला जे त्याला घेऊन फिरतं ना ते त्याला शोधतं फक्त तुला हुशार झालाय तो आता सोनपापडी हुशार झाली सोनपापडी हुशार झाली माझी माही नाव आहे सोनपापडी त्याचं माही माहीर माही अरे बापरे अशी मान अरे बापरे माही माही मान किती हलवतो प्रीतू तो माई सोनू सोनू हे माई रे माहीडे माही माही हे माई शॉर्ट फॉर्म मध्ये माही म्हणतो धोनीला जसं नाव होतं तसं माही नाही नाही म्हणायचं अरे, तू मान का बरं हलवतो नाही बरं तू? म्हणायचं नाही म्हणायचं माही त्याला कोकोच आवडतं हो ना बाबडे तुला कोको आवडतं तुला? कोका आवडत तुला तुला कोका आवडतं कोका आवडत तुला कोकिळा थँक्यू सो मच मी कधीचा आवाज देऊन देऊन थकलं होतं तुला उठा पटकन टाइमपास नका ना करू जास्त होई आता झाली एक सेकंद नाही झाला मी फक्त एवढंच बोललो बरं झालं आली त्याच्यात टाइमपास काय आला पिऊ माझ्या गुडघा दुखतोय ना म्हणून झोपलोय मी हे बघ यांनी स्ट्रॅप लावून झोपलोय असं ब्लॅक टी थँक्यू सो मच थँक्यू आता हे बाकीचे मम्मी त्यांना थँक्यू दूध संपलंय ना आमचं इकडे हॉलमध्ये बॉबी झोपलाय आणि इकडे बेडरूम मध्ये मम्मी आणि कोमल कोको आणि आपला किट्टू कोकम पण झोपला अरे किट्टू बघा ते कोकम खेळत होता किट्टूला असं झालं की कोकम आई जवळ झोपलाय किट्टूचा झोपून गेला तर झोपला लगेच मम्मी ओय बापरे काय खरं नाही उठ पिल्लू बसायला करते डायरेक्ट आले बापले माझी सोनू बसलो होतो माझी सोन पापडी माझा राजकुमार हे बघा बघा डायरेक्ट बसून घेतो एका कमरेवर बसायला लागला याचे माइलस्टोन जरा जास्त फास्ट चालले आता जास्त स्पीडने चालले 1.5 महिना पुढे चालले पिल्ल्या कसं ओरडतो कसं ओरडतो असं ओरडतं बापरे काय बोलायला बघतो आमच्यासोबत किती गोडे बाळ माझं किती गोडे किट्टू दादा कुठे तुझे किट्टू दादा सोबत खेळतो ना तू सोन पापडी झोपा तुम्ही बोलून दाखव परत बोलून दाखव बघितलं किती समजतं तेव्हा कसं उठायला करतो प्रीतू जास्त बसवायचं नाही त्याला मी नाही बसवते का प्रिया हो तो स्वतःहून बसतो पण नाही बसवायचं हे बघ चावायला करतो बसलाय नको
असं आहे. कॅमेऱ्यात बघून हसतोय तो शिवनू. हा? अरे देवा. प्रीतम काम करतोय आज परत. प्रीतम काम करतोय आज परत. सगळे पाहुणे गेले, सगळे भांडे वगैरे घासले, सगळं किचन साफ केलंय आणि आता आंघोळ तुझ्यामुळे माझी आंघोळ. मला हेच कळत नाही, तुझी राहते माझी का बरं राहते आंघोळ. कामाच्या माणसासाठी थांबून राहतात. मला म्हणतो की तू कर आधी मग मी करतो. अगं मग असं वाटतं माझ्या लक्ष्मीला मान द्यावा पहिले तू जावं आंघोळीला. पण तुम्ही केलं तर काही फरक नाही पडणार. अगं लक्ष्मण कधी पहिले जातो का? ओली झाली ना म्हणून मी थांबली आंघोळीसाठी. लक्ष्मण पहिले कधी आंघोळ करतो का? काही पण बोलता. मग चला झालंय बघा आवरून माझं. आता मी जाते आंघोळीला. दोघं बाहेर खेळतात खाली. चला. किट्टू दादाला झोपवण्याचा प्रयत्न माझा फ्लॉप झालाय. तुला पाणी नसल्यावर घरात टेन्शन येतं, तुला गॅस संपत आल्यावर टेन्शन येतं. हे तुटलं. हे बघ इथे ठेवलंय ते. डोक्यात पडला असतं इथून प्रियाच्या. फक्त बघा इथं म्हणजे असे हात धुतले आणि इकडे आले जोरात खाली आपटला. म्हणजे माझं डोकं वगैरे सगळं फुटून आज मी आज हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते. पण आज देवाची काहीतरी कृपा माझ्यावरती म्हणून मी वाचली. काय मग तो नवरा रोज प्रार्थना करतो देवापुढे. त्याच्यासारखं अरे तू इकडे कुठं आलं लोळत लोळत. ब्लँकेट घेऊन तो पण सेम पाहिजे त्याला. आणि तसंच तोंडात ब्लँकेट चालू आहे. सगळं बाळाला कॉपी करतो. ए मोठा दादा आहे ना रे तू. ओय ढोलू मोठा दादा आहे ना तू. ए मोठा दादा. अरे लाजतो मोठा दादा, लाजतो. चला उठा चला उठा आता उठा. चल आपण दोघं नाव करायला जाऊ. चल मम्मा तुला नाव घालते. काय उलटी चिटी घातली का? उलट पॅन्ट घातली का? बापरे चला.